हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? दिस इज अ न्यू डे, न्यू स्टार्ट. असं का म्हणतोय मी? हे वेळ मिळाला तर आज सांगेल, आठवलं तर निश्चितच, कारण मी बोलतो आणि परत विसरून जातो सांगायचं. बट हां, मला विदाऊट वेस्टिंग टाईम आत्ता एक गोष्ट स्टार्ट करायची, ती म्हणजे माझी वर्कआउट. आणि ह्याच्यानंतर मी 100% प्रयत्न करणार आहे की तुम्हाला सांगायला की मी असं का बोलतो आहे, मी एकटा वर्कआउट का करतो आहे. बट येस, आय हॅव ओनली 20 मिनिट्स लेफ्ट, देन आय हॅव टू गो. तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघूयात, करूयात. फक्त आधी वर्कआउट स्टार्ट होणं गरजेचं आहे. स्टार्ट करूयात, चलो.
आता वर्कआउट झालेलं आहे आणि आता मी जसं प्रॉमिस केलं की मला बाहेर पळावं लागेल, तर मी पळतो आहे. आणि ते पण लिओमध्ये कुठं आणि काय, तर मी ते पोचून सांगतो, कारण खूप लेट होईल. मला माझा नंबर नाही आहे घालवायचा. चलो. गाडी वॉर्म होती तोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे 1-2 मिनटं, तेवढ्यात सांगतो, कारण तिथं जाऊन परत विसरायला नको. आय नो मी कामाच्या नादात खूप गोष्टी विसरतोय, कारण कामं खूप आहेत, टेन्शन्स आहेत आणि त्यामुळे थोडंसं हे त्याचा साईड इफेक्ट होत असतो. मी आत्ता लिओ वॉशिंगला चाललो आहे, कारण आज मला दुपारी पप्पा मम्मींबरोबर बाहेर जायचं आहे, ते म्हणजे अकलूजला. तिथं माझ्या भैयाच्या मुलाचा दांडिया आहे आणि उद्या आहे लग्न. सो वी आर गोइंग टू अटेंड टुडेज दांडिया. आणि तिथं दीदी आणि जिजू पण येणार आहेत आणि आरू पण येणार आहेत. चला, गाडी झाली वॉर्मअप, पळूयात, मग बाकीच्या गोष्टी परत शेअर करतो. चलिये. सो आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे. लकीली जसं मी विचार केला तसंच आहे की पहिलाच नंबर आपला, पहिलीच गाडी आपली. सो फायनली आपलं काम लवकर होईल. आणि आता मग मी तुमच्याशी बोलतो जोपर्यंत गाडी वॉश होती. आणि हे खूप करणं गरजेचं आहे, गाडी वॉश पण आणि तुमच्याशी बोलायचं पण. सो ते काम होतं पण मी आता तुमच्याशी बोलतो. फुल ऑन डीप क्लिनिंग चालू आहे, फुल ऑन डीप क्लिनिंग. गाडी आत्ता कशी बघून घ्या. आता आफ्टर बिफोर दाखवतो. दिस इज़ बिफोर, दिस शुड बी बिफोर, इसके बाद जो होगा वो आफ्टर रिएक्शन आएगा. मस्त होने वाली गाडी, एकदम क्लीन, चकाचक. हां, पण दुर्दैव हे की हे असं राहणार नाही आहे, कारण आज जायचं आहे जसं मी म्हणालो की अकलूजला. आणि गाडीत असणार आहे आपलं चंकेश्वर ट्रेडर्सचा माल अँड इवन मॉम डॅड. सो जाताना पाऊस, चिखल हे सगळं तर होणारच आहे. इवन गाडीत तो एक स्मेल पण राहणार आहे, फिनेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे मला परत इकडे यावं लागेल, कारण 25ला मला जायचं आहे पुण्याला. माझा विचार चालू आहे की आज गाडी अकलूजला जाऊन आल्यानंतर मी गाडी सर्व्हिसिंगला टाकतो, कारण फर्स्ट 10,000 किलोमीटर्स होतील आणि मग 1-2 दिवसात गाडी सर्व्हिसिंग करून आली तर मी निवांत झालो. तर ते पण एक डोक्यात प्लॅन आहे. बघूयात आजची तर ट्रिप झाल्यानंतर ठरवूयात की आपण एक्झॅक्टली काय करायचं. बट ऑलमोस्ट आज 100% गॅरंटी की 10,000 किलोमीटर होईल, कारण 200 किलोमीटर राहिलेलं आहे. हे जाऊन येऊन ऑलमोस्ट ते होणार आहे. खूप सुंदर कार वॉश करतात, खूप सुंदर. पण काय आहे ना, एवढं चांगलं वॉशिंग सेंटर असल्यामुळे इथं असती गर्दी, इथं आपल्याला नंबर लागत नाही आणि मला नेहमी असती घाई. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की मग मला ते दुसरीकडं कधी कधी जावं लागतं, ते मला नाही आवडत आहे. बघा आता तुम्ही, गाडी काय डीप क्लीन होणार आहे, भयानकवाली चांगली गाडी डीप क्लीन. हां, तर मी आता तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली काय काय झालेलं होतं. जे मी तुम्हाला म्हणत होतो की 20 मिनिट्स वर्कआउट करतो, त्याचं रिझन हे होतं की मला ह्यांचा फोन येणार होता आणि मला टाईमवर तिथं पोचायचं होतं. पहिली गाडी आपल्याला ह्यांना द्यायची होती, कारण मला वेटिंगला थांबून पुढची कामं लेट होतात. सो आय डोंट वॉन्टेड दॅट्स वाय आय वॉज इन हरी. आणि मला थोडासा लेट झाला आज इन्स्टिट्यूटला यायला, त्याच्यामुळं. नाहीतर मग माझं सकाळी 6 वाजताच वर्कआउट झाला असता. आता दुसरी गोष्ट की आज एकट्याने वर्कआउट का केलं, त्याच्यामागचं रिझन काय आहे. ह्याला बोलतात डीप क्लिनिंग. खाली जाऊन प्रॉपर आतनं फुल ऑन ब्रेक्स, लायनर आणि एव्हरीथिंग इज गोइंग टू बी क्लीन. वॉट एन आयडिया सरजी, वॉट एन सर्विस सरजी. तुफान, एक नंबर माणूस.